आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। नमस्कार, आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्रीगोंदा येथील दशक्रिया स्थानचा संकल्प आराखडा पण सत्य परिस्थिती विदारक। सरस्वती नदी स्वच्छ करण्याचा नागरिकांचा आक्रोश, याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। श्रीगोंदा शहराची जीवनदायिनी, ऐतिहासिक व पौराणिक महत्त्व असलेली सरस्वती नदी आज गटारगंगा झाली आहे। यामुळे एकेकाळी तालुक्यातील दशक्रिया विधी येत होते, मात्र नगरपालिकेचे दुर्लक्ष झाल्यानं अनेक खासगी दुकानदार व नागरिक हे माशांचे व कोंबड्यांचे टाकाऊ भाग बायपास रोडला येताना जाताना टाकतात। तसेच हॉटेल चालक सुद्धा हॉटेलची घाण उघड्यावर फेकतात। याचबरोबर श्रीगोंदा शहराचे पाणी नदीमध्ये सोडलेले असल्यानं पशु पक्षी येणे बंद झाले आहे। याचा फटका ज्यांच्या घरी दशक्रिया विधी आहे यांना मात्र बसतो आहे। श्रीगोंदा नगर परिषदेचे याकडे कानाडोळा आहे। नवीन नगरसेवक व नगराध्यक्षांनी याकडे लक्ष घालण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। कारण ही तसेच समर्पक आहे। बाहेर प्रचंड घाणीचे साम्राज्य असल्यानं व नदीचे पाणी दुर्गंधीयुक्त असल्यानं दशक्रिया विधीस काकस्पर्श होत नाही। म्हणून श्रीगोंदा शहराचे दशक्रिया विधी बाहेरगावी जात असल्यानं नागरिक संतप्त आहेत। गेल्या 2 वर्षापासून या ठिकाणी श्रीगोंद्यामध्ये सिद्धघाट या ठिकाणी नगरपालिकेने कोट्यवधी रुपयाचा खर्च करून या ठिकाणी सिद्धघाट असे या ठिकाणी बसण्यासाठी पायऱ्या वगैरे बांधलेल्या आहेत। मध्ये 3 ठिकाणी दशक्रिया विधी करण्यासाठी या ठिकाणी असे ओटे बांधलेले आहेत। तर त्या ठिकाणी एक ओटा कमी पडत होता। आम्ही काचपर्श कमिटीच्या वतीने ते ओटा मोठा करण्याचं काम सार्वजनिक वर्गणीतून या ठिकाणी मागे 1.5 वर्षापूर्वी केलेलं आहे। 20 मे 2024 पासून या ठिकाणी, त्याच्या अगोदर या ठिकाणी कावळे काचपर्श होत नव्हता। त्या ठिकाणी मग अशोक बाप्पा वाडेकर, भाऊ केतमाईस, नानासाहेब अशी 10-15 जणांची टीम आम्ही या ठिकाणी तयार करून या ठिकाणी काचपर्श कमिटी स्थापन केली। आणि त्यानंतर या ठिकाणी आतापर्यंत 20 मे 2024 पासून या ठिकाणी 225 दशक्रिया विधी आज या ठिकाणी साळुंके भाऊंचा या ठिकाणी होतोय। आणि या ठिकाणी आता जवळजवळ 9:30 वाजून गेलेले आहेत। आतापर्यंत काही या ठिकाणी काचपर्श झालेलं नाही। आता आम्ही या ठिकाणी कावळ्याची वाट बघतो। काही लोकांनी मागल्या आठवड्यात या ठिकाणी पोपटराव आनंदकर ते सुद्धा या ठिकाणी मागल्या आठवड्यामध्ये ज्यांचा दशक्रिया विधी ते वारले होते, काल त्यांचा दशक्रिया विधी आढळला या ठिकाणी नेला। आणि दुसरे शिंदे म्हणून आहेत, ते शिंदेबाईंचा दशक्रिया विधी या ठिकाणी सिद्धटेकला नेण्यात आला। आणि सातव सुद्धा एक आता मृत्युमुखी झालेले आहेत। त्या सातवांचा दशक्रिया विधी सुद्धा आता सिद्धटेकला जाणार आहे उद्या परवा। तर अशी परिस्थिती या ठिकाणी श्रीगोंद्यामध्ये का झाली? या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून जी घाण पाणी आहे वरून ड्रेनेजचं येणार, अत्यंत त्याचा वास या ठिकाणी येतोय। आणि या ठिकाणी खाली बंधारा आहे, त्या बंधाऱ्यामध्ये पाण्याची अडवणूक करून शेतकऱ्यांनी ते पाणी अडवल्यामुळे त्या पाण्याचा फुगारा या ठिकाणी दशक्रिया विधीच्या ठिकाणी आलेला आहे। त्यामुळे या ठिकाणी अत्यंत घाण एकदम म्हणजे दुर्गंधी या ठिकाणी सुटलेली आहे। त्यामुळे या ठिकाणी आतापर्यंत म्हणजे मागल्या आठवड्यापासून 3 दशक्रिया विधीला या ठिकाणी कावळा आलेलाच नाही। कावळा काय येत नाही याचा मी थोडा विचार केला तर मला असं जाणून आलं की बाबा या ठिकाणी कावळा हा स्वच्छ पाणी पिणारा प्राणी आहे। काल मी आडगावला गेलो तर कावळे अक्षरशः अशोक बाप्पूंचं परिचय चाललं होतं, आमच्या डोक्यावर कावळे येऊन बसली। आज सुद्धा प्रत्यक्षात त्या ठिकाणी जाऊन आडगावला जर गेलं त्या ठिकाणी कावळे येऊन आपल्या पार जवळ येऊन माणसात येऊन कावळे बसतात। हे आपण प्रत्यक्षात पाणी त्या ठिकाणी जाऊन करावी। काल सुद्धा त्या ठिकाणी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष MD शिंदे काल त्या दशक्रियाला विधीला होते। तसेच त्या ठिकाणी बरेचसे नगरसेवक त्या ठिकाणी दशक्रिया विधीसाठी आले, त्यांनी बघितलेले आहेत। माझी या ठिकाणी नगरसेवक असतील, मुख्य अधिकारी असतील, नगरपालिकेचं सर्व प्रशासन असेल, आमच्या नगराध्यक्ष सुनीताताई खेतमाईस असतील, यांना मी खेतमाईसच आहे, पण मी अशी विनंती करतो काकपर्श कमिटीच्या वतीने की आपण या ठिकाणी स्वच्छता कशी राहील, समोरचा जी ब्रिज आहे आपला जामखेड दौंड रोडचा, त्या ब्रिज पर्यंत आपल्याला स्वच्छता पूर्ण ठेवावी लागेल। त्या ठिकाणी सर्व ही स्वच्छता होऊन हे पाणी या ठिकाणी थांबलं नाही पाहिजे, घाण याची दक्षता आधी घ्यावं लागेल अशी मी आमच्या काकपर्श कमिटीच्या वतीने, सर्व लोकांच्या वतीने, सर्व गावकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी आपल्याला कळकळीची विनंती करतो। न जर समजा आपण जर असं नाही केलं तर काकपर्श कमिटीच्या वतीने आम्ही याच्यावर जर आपण तातडीची मीटिंग घेऊन
या ठिकाणी आपण याच्यावर ताबडतोब निर्णय घ्यावा. तसं न केल्यास काक परिषद कमिटीच्या वतीने इथं या ठिकाणी नगरपालिकेसमोर आम्ही उपोषण करायला सुद्धा मागं पुढे घेणार नाही. श्रीगोंदा नगरपालिका प्रशासन व पदाधिकारी याकडे लक्ष घालतील अशीच अपेक्षा सध्या नागरिक व्यक्त करत आहेत. आजच्या खास वृत्ताबरोबर तुर्तास इथेच थांबू. पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये. तोपर्यंत जय हिंद. दक्ष टाइम 24 लाईव्ह साठी श्रीरंग साळवेसह दत्ताजी जगताप, श्रीगोंदा, अहिल्यानगर.